महाडमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक, महिनाभरात नियमांचं पालन करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. महाड शहरातील व्यापारी, आस्थापना आणि व्यावसायिकांनी मराठी भाषेतील फलक शासनाच्या नियमानुसार मोठ्याने स्पष्ट अक्षरात लावाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. या संदर्भात मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत 1 महिन्याच्या आत सर्व पाट्या नियमानुसार मराठीत लावाव्यात अशी मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या नियमानुसार सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक मोठ्या अक्षरात असणं बंधनकारक आहे. मात्र महाड शहरात अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं मनसेने निदर्शनास आणून दिलं. मनसेनं प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितलं की 1 महिन्याच्या आत नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर मनसे आपल्या पारंपरिक आंदोलनाच्या शैलीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फलकांना काळं फासण्याचं आंदोलन करेल. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं कारवाई करून संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावाव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाड तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, विद्यार्थी सेना महाड शहराध्यक्ष शंतनू पिसाट, रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक शेखर सावंत, प्रदीप पिसाट यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेचा सन्मान आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसेनं पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्यानं महाड शहरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाड नगरीचे सीओ यांना आम्ही मराठी पाट्यासंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. तसेच अजून काही विषय होते की नवेनगरची शाळा आहे, तिथं जरा समोरचा भाग जो काय ट्रॅफिकचा अडथळा होतो, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही इथं आज महाड नगरपालिकेत आलेलो आहोत. आज नवीनच आमच्या सगळ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. पुन्हा आमचे तालुका अध्यक्ष आहेत, माझ्यासोबत मंगेश शिंदे आहेत, तालुका सचिव आहेत अमोल दळवी आहेत, विद्यार्थी सेनेचे अथर्व देशमुख आहेत, रस्ते आस्थापनाचे शेखर जिल्हा संघटक सदस्य आहेत आणि बाकी महाराष्ट्र सैनिक आहेत. आम्ही महाड नगरीसाठी जे काय असेल, जे आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की जे काही कामाची विषय असतील, महाडसाठी जे काय आवश्यक असेल ते आमच्या पद्धतीने करतो. पण आम्ही आजही सुद्धा मराठी पाट्यांचा विषय सोडलेला नाही. मध्ये आम्ही मराठी पाट्यांचा विषय घेतला, त्यानंतर काही प्रमाणात मराठी पाट्या ह्या बदलल्या गेल्यात. पण काही दिवसाचा गॅप पडल्यानंतर जे काही नवीन दुकानं चालू होतात, आमच्या निदर्शनास आलेत की त्यांची नावं ही इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे ही बाहेरून येणारी काही लोकांचंच प्रमाण आहे, काही प्रमाणात टक्क्यांमध्येच आहे. पण लवकरच त्यांनी मराठी पाट्यांच्या सूचना अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन दवंडी वगैरे पिटून त्या लवकरात लवकर करून घ्याव्या. नाहीतर मनसे काही ह्यापुढे अशा निदर्शनास आल्यात तर इंग्रजी पाट्यांना महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे काळं फासण्यात येईल. धन्यवाद.